नमस्कार. लोकमान्य न्यूज कोल्हापूरमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्राला हादरवून टाकणारी अशी एक बातमी. वडापाव गर्ल चंद्रिका दीक्षित गॉट ऑफर. एका रात्रीचे 50 लाख. प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरकडे व्यावसायिकाची घाणेरडी मागणी. पोलखोल करून म्हणाली, माझ्याकडे पुरावे. सविस्तर बातमी अशी. वडापाव गर्ल चंद्रिका दीक्षित, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेली चंद्रिका दीक्षित हिनं आणखी एक धक्कादायक खुलासा करून सर्वांना हादरवून सोडला आहे. पण यावेळी चंद्रिका तिच्या पतीवर कोणतेही आरोप केलेले नाही, तर तिनं दुसऱ्याच एका व्यक्तीची पोलखोल केली. वडापाव गर्ल म्हणून ओळख असलेली चंद्रिका दीक्षित सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसापूर्वीच तिनं आपल्या पतीवर तिची फसवणूक केल्याचा आरोप केलेला. त्यानंतर तिच्या पती युगमनेही काही खळबळजनक खुलासे केलेले आहेत. मात्र या दोघांपैकी नेमकं खरं कोण बोलतंय आणि कोण खोटं हे फक्त ते दोघेच सांगू शकतात. अशातच आता सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेली चंद्रिका दीक्षित हिनं आणखी एक धक्कादायक खुलासा करून सर्वांना हादरवून सोडले. पण यावेळी चंद्रिका तिच्या पतीवर कोणतेही आरोप केलेले नाही, तर तिनं दुसऱ्याच एका व्यक्तीची पोलखोल केली. चंद्रिका खुलासा केलाय की तिला कॉम्प्रोमाइज करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता, ज्याच्या बदल्यात समोरच्या व्यक्तीनं मोठी रक्कम देण्याची तयारी दर्शवली होती. अलीकडे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत चंद्रिका दीक्षितनं खळबळजनक खुलासा केलाय. ती म्हणाली की माझ्याकडे व्यवस्थित ईमेल आला होता. एक मोठा बिझनेसमॅन होता. मी तुम्हाला त्याचा मेलचा स्क्रीनशॉटही देऊ शकते. तो मला रिसॉर्ट देण्याची ऑफर करत होता. त्यानं म्हटलं की कंडिशन आणि सिच्युएशन तुमची, जागा माझी. चंद्रिका, मी तुम्हाला 50 लाखाची ऑफर देतो, बाकी तुम्ही सांगा. चंद्रिकानं पुढे बोलताना सांगितलेले की हा प्रस्ताव तिला प्रोफेशनल पद्धतीनं ईमेलद्वारे पाठवण्यात आला होता. तसेच सैफीनंही सांगितलं की काही दिग्दर्शक आणि निर्मातेही तिला फोन करून कॉम्प्रोमाइज करण्याचे प्रस्ताव देत होते. काही जणांनी तर तिला दुबईलाही येण्याचे आमंत्रण दिलं होतं. याशिवाय चंद्रिकानं सांगितलं की ऑफर देणाऱ्या व्यक्तीनं तिला असंही सुचवलं की जर पुढे जायचं असेल तर कॉम्प्रोमाइज करावंच लागेल, अन्यथा करिअरमध्ये प्रगती होणार नाही. यावर प्रतिक्रिया देताना चंद्रिकानं म्हटलं की हे सगळं खरं आहे. खूप घाणेरडं वातावरण आहे. लोक म्हणतात की तुम्हाला अशा प्रकारे पुढे जाऊ देणार नाहीत. यात तथ्य आहे. ब्रँड शूटमध्येही असंच असतं. लोक म्हणतात एकदा तरी कॉम्प्रोमाइज करावंच लागेल. किती पैसे हवेत ते सांगा, असंही विचारतात. 2-3 वर्षाच्या लहान मुलींनाही सोडत नाहीत आणि तुम्ही माझ्यावरच आरोप करताय. सोर्सेस बाय ABP लाईव्ह. ही बातमी सोर्सेस abplive.com वरून घेण्यात आली आहे. याच्या तथ्याबद्दल आपण जास्त चर्चा करू शकत नाही. त्याच्या तथ्यात ची माहिती, वास्तवता वडापाव गर्ल चंद्रकांत दीक्षित यांनाच माहीत आहे. त्यांनी हे सगळं सत्य एका मुलाखतीमध्ये बोलून दाखवलेलं आहे. तेच आपण बातमी स्वरूपात आपल्याकडे सादर करत आहोत. धन्यवाद. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा